महोदयांचं 6:35 वाजता इथे आगमन होईल. ते आगमन झाल्यानंतर सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत झाल्यावर आपण खाली बसायचं आहे. मध्ये शपथविधीचा कार्यक्रम होईल. शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर परत राष्ट्रगीत होईल आणि राज्यपाल महोदयांनी जोपर्यंत व्यासपीठ सोडलेलं नाहीये तोपर्यंत आपण सर्वांनी स्टेजवर राहायचंय. आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. त्यावेळेस आपलं सर्वांचं सहकार्य राजशिष्टाचार विभागाला मिळावं अशी नम्र विनंती आहे. जरा खाली वाकवा. थँक्यू जयंत पाटील सर. संभाजी रे शांब्या दिसत नाही. मनोहर जोशी या ठिकाणी शिवतीर्थावर शपथ आज पुन्हा एकदा हा नयन रम्य सोहळा शिवतीर्थावर पार पडत असताना महाविकास आघाडीचा आणि महाविकास आघाडीचे शिवसेनाचे पक्षप्रमुख अर्थातच आज या ठिकाणी शपथ घेणार आहे. ते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री घेणार आहे. शपथ घेणार आहे आणि या सगळ्यांचा हा पंचकोटी सोहळा सह्याद्री वाहिनीवरून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही संपूर्ण शिवतीर्थ हे आम्ही सुरू केलेलं आहे आणि शिवतीर्थावर जो प्रचंड उत्साह दिसतो गेले 2 ते 3 तासापासून या ठिकाणी शिवतीर्थावर दाखल होत आहे. त्याचे क्षण प्रथम आपण आणि मग आपण तुमची पण आहे पत्रकारांसाठी आम्ही 12 वाजल्यापासून आहोत. 12 वाजल्यापासून आहे. 2 मिनिटं फक्त लाईव्ह बघतो. काय सर्वांनी कृपया उभं राहावं. माननीय राज्यपाल महोदयांचं आगमन झालेलं आहे.
तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा. अरे ताकद कोणाची? शिवसेनेची. शिवसेना जिंदाबाद. हां मी तेच दाखवलं पवार साहेब आले. अंबानी झालेली पवार साहेब आले. पवार साहेब आले. पवार साहेब आले. शॉर्ट्स दिले. माननीय राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री आणि मंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित मंत्री उपस्थित आहेत. त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. अरे कोण आला रे? कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे ताकद कोणाची? शिवसेनेची. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला न्याय होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
हसला. 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 ईडीची नोटीस पाठवून चुकी केली सर्वात मोठी. अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा. अरे ताकद. मान्य मंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे, क्लोज घ्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून धर्मवीर आनंदीगे साहेबांचं स्मरण करून आई वडिलांच्या पुण्याईने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने मी श्री एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठुरपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी श्री एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. शिवसेनेचा वाद आला. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे ताकद कोणाची? शिवसेनेची. मला पण असं वाटतं. मला असं वाटतं नाही तर आजच बोलला श्री सुभाष राजाराम देसाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी शपथ घेतो की सुभाष राजाराम देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा
भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्क्रियपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी सुभाष राजाराम देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. पडला आता नाही ये बघ बोडक्यावर झालं माननीय मंत्री श्री जयंत राजाराम पाटील. आदरणीय शरद पवार साहेबांना वंदन करून मी जयंत कुसुम राजाराम पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्क्रियपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी जयंत कुसुम राजाराम पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अच्छा
मान्य मंत्री श्री छगन चंद्रकांत भुजबळ, हाँ वो भी सही. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय शिवराय. जय शिवराय. मी महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्री माता फुले यांना वंदन करतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करतो आणि आदरणीय शरद पवार साहेब यांच्या आदेशावरून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी शपथ घेतो. तर बघ ना. मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निष्ठपणे तसेच कुणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. एवढा वेळ कुठं होतात? Jai
आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या आशीर्वादानं मी शपथ घेत आहे. मी विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठोपणे आणि तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्यायी वागणूक देईन. मी विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. वाटत नाही देखील. ह्या रोडला दादा लगेच महापौर रोड असंच पळायला ऐकून माननीय मंत्री डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत. तुम्ही कुठं राहणार? वडलीचे आहे का? आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी वंदन करतो व आदरणीय श्रीमती सोनिया गांधी व श्री राहुल गांधी यांच्या आशीर्वादानं मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत तथागत भगवान बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत तथागत भगवान बुद्ध साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.
चला धन्यवाद. काय असं चाललं? इथं फोटो राज गेला बरं, राज गेला म्हणून हा दे ना चलते साथ में. हा झूम करा बरं. व्हिडिओ घे व्हिडिओ. भाई का पता नहीं चल रहा इरफान भाई का अरे यार हे लोक मध्येच आले. ब्लेझर